चला आषाढ तळूया आणि खुसखुशीत कापण्या करूया, ते पण गव्हाच्या पिठाच्या. अजिबात वातड होत नाहीत, एकदम खुसखुशीत अशा या कापण्या होतात. काय करायचं, 1 वाटी गूळ घ्यायचा, 1 वाटी पाणी घ्यायचं आणि हा गूळ विरघळण्यासाठी आपण गॅसवर ठेवायचं आहे. गूळ विरघळून झाल्यानंतर हे पाणी गरम असणार आहे, ते गरम पाणी गार होण्यासाठी ठेवायचं आहे. आणि गार झाल्यानंतर आपल्याला ह्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि कणिक मळायची आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं तुम्ही मीठ घालू शकता. आता आधी आपण काय करूया, हा गूळ सगळा विरघळून घेऊया. तर या ठिकाणी आपलं ते पाणीही गार झालेलं आहे, थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे आणि आता आपण गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. जेवढं त्या पाण्यामध्ये बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे. वरून एक्स्ट्रा पाणी घालायची गरजच लागत नाही, आपल्याला व्यवस्थित अंदाज कळतो. तर चला पटपट आपण हे पीठ मळून घेऊया. आणि पीठ मळून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, मोठा एक चपातीचा गोळा घेतल्यासारखं पातळ लाटायचं आहे आणि त्याच्या अशा कापण्या कट करायच्या आहेत. पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्या पद्धतीनं करायचं आहे आणि छान तेलामध्ये तळून काढायचं आहे, एकदम खुसखुशीत होईपर्यंत, ब्राऊन वगैरे होईपर्यंत. थोड्यासा डार्क झाला तरी पण चालतील, त्या खूप छान लागतात खुसखुशीत झालेल्या. तर चला आपण आता कापण्या करूया.